है कौन भक्ति के माल है ताल बेटे कमाल आंखों से वार कर देना दिल में प्यार भर देना जाना मेरी बाहों में ऐसे दिल में ही रहना तो ये के महीना पूरा बनाया सोने जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आर के कृष्ण सत्यकिरवरील एका नवीन व्हिडिओमध्ये. फायनली आजचा व्हिडिओ हे महिना सॉंगवरती बनवला आहे. आजचा व्हिडिओ हा अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमधून बनवला आहे. व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग झालेला आहे, तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या आर के कृष्ण सत्यकिर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मराठी मधील व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. आणि त्याबरोबर आज जे काही मटेरियल वापरले आहे तसे की पेटवर एक ना प्रोजेक्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर चला मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर जाऊ. तर मित्रांनो, तुम्हाला तुमचं अलर्ट मशीन बघून जायचं कोड आहे, तर माझ्या एडिटिंगवर या फोल्डरमध्ये आहे. तर माझं मी अलर्ट मशीन ओपन करून घेतो. अलर्ट मशीन ओपन करून घ्यायचं म्हणतो. तर काय अशा प्रकारे इंटरफेस दिसला अलर्ट मशीनचा. त्यानंतर अलर्ट मशीन पूर्ण प्रकारे ओपन करू द्यायचं आणि त्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. तर बघा मित्रांनो, प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्या. दाखवतो मित्रांनो बघा. आणि ते प्रोजेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. प्रोजेक्टवरती क्लिक करून आपला आरपीजीचा 77 बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचा मित्रांनो. नंतर प्लसवर क्लिक करायचं मित्रांनो. मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये जाऊन फोटो सिलेक्ट करायचे मित्रांनो. तुमचं जे कोणी मॉडेल असेल तुम्ही फोटो घेऊ शकता मित्रांनो. नंतर 3 डॉटवर जायचं मित्रांनो. 3 डॉटवर जाऊन 3 डॉटवर क्लिक करायचं मित्रांनो. 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शन सिलेक्ट करायचं मित्रांनो. क्लिक करून घ्या. त्यानंतर प्लसवर क्लिक करायचं. मीडियामध्ये जायचं आणि आपले फोटो ॲड करून घ्यायचे मित्रांनो. अशा प्रकारे काही फोटो ॲड करून घ्या. ते बाजूला फिल कंपोजिशन मीडिया. तर मी अशा प्रकारे माझे फोटो ॲड करून घेतो मित्रांनो. बघून घ्या. फिल कंपोजिशन एरिया. फोटो कसे ॲड करायचे ते फिल कंपोजिशन एरिया क्लिक करून फोटो ॲडजस्ट करायचा. मोबाईलच्या हा फोटो बरोबर मध्ये सेट करून घ्यायचा मित्रांनो. तर मित्रांनो, माझे मी फोटो बिटनेस ॲड करतो. थोडं एवढं स्किप करतो. तर मित्रांनो, माझे मी फोटो ॲड केले. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंग द्यायचं मित्रांनो. त्यानंतर प्लसवर क्लिक करून शेप घ्यायचे मित्रांनो. आणि 3 डॉटवर जाऊन 3 डॉटवर क्लिक करायचं मित्रांनो. 3 डॉटवर क्लिक करून त्यानंतर शेप टू पॉप्युलेशन एरिया या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. त्या ऑप्शनवरती क्लिक करून हा शेप अशा भागात आहे. त्यानंतर कलरमध्ये नाही कलर नो कलर करायचं मित्रांनो. नो कलर करून घ्यायचं मला. तर नो कलर करायचं मित्रांनो. आणि बॉर्डर आणि स्ट्रोकमध्ये जायचं. बॉर्डर आणि स्ट्रोकमध्ये स्ट्रोकमध्ये आणि बॅकग्राऊंड कलर व्हाईट करायचा मित्रांनो. आणि थोडा स्ट्रोक वाढून घ्यायचा. थोडा स्ट्रोक वाढून घेतल्यानंतर ही लेअर तुम्हाला एडिट करायची घ्यायची मित्रांनो. पुढच्यापर्यंत ही लेअर वाढून घ्यायची. तर अशा काही प्रकारे तुम्हाला ते बॉर्डरसारखे दिसेल. त्यानंतर थोडंसं बॅकअप आणि आपला शेतीचे प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो. त्यानंतर 1 नंबरच्या फोटोवर फिट कॉपी करायचा. ते दाखवलं मित्रांनो. सर्व फिटमध्ये जायचं. इफेक्टमध्ये जायचं मित्रांनो. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करायचं मित्रांनो. 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट
तर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये आपण करू आणि आपल्या स्टार्टिंगच्या फोटोला एक इफेक्ट पेस्ट करायचा. पेस्ट इफेक्ट. तर अशा प्रकारे इफेक्ट ॲड करायचा. फोटो क्लिअर इफेक्ट करायचा पेस्ट इफेक्ट. तर अशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. आपण जो फोटो कसं क्लिअर करायचा. तर जोपर्यंत 2 नंबरची विडिओ दिसणार नाही तोपर्यंत हा इफेक्ट ॲड करू शकता. भेट मिळतो करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर पुढच्या आणि आपला जी पेपर शीट ओपन करून घ्यायची आणि 2 नंबरच्या पुढचं इफेक्ट कॉपी करून घ्यायची. तसंच पेपर कॉपी करून घ्या आणि कॉपी करून घेतल्याच्यानंतर बॅक यायचं आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर 6 सेकंदापासून पुढं हा इफेक्ट पेस्ट करायचा. तर हा इफेक्ट कसा पेस्ट करायचा ते बघूया मित्रांनो. तर अशा प्रकारे फोटोला इफेक्ट पेस्ट करून मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट फोटो क्लिक केल्यानंतर आणि फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन त्याच्यावर क्लिक करून पेस्ट इफेक्ट. तर अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड करतो आणि इथून पुढे 18.पर्यंत स्टार्टला आल्याच्यानंतर बॅक यानंतर आपल्या पुढची स्टेप थोडीशी बॅक यानंतर सेकंड शीट हा ओपन करून घ्यायची आणि 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. इफेक्टवर क्लिक करून त्याच्यावर क्लिक करून कॉपी पेस्ट. त्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर 17.25 इथे आहेत मित्रांनो आणि या बारक्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. पेस्ट इफेक्ट. तर आता मित्रांनो ते एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला इफेक्ट ॲड केल्यानंतर बघून घ्या. आता एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला बघून घ्या कसं प्रकारे त्याच्यासमोरचा फोटो सोडत आहे समोरच्या फोटोला इफेक्ट ॲड करायचा. बघून घेऊन कशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करायचा. आता एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. तर अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड करून पेपर आपला एका फोटोला ॲड करून एक फोटो सोडून द्यायचा मित्रांनो. फोटोवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट. तर मित्रांनो आता आपला प्रोजेक्ट बॅक आणि जी पेपर शीट ओपन करून घ्यायची आणि याच्यातला 2 नंबरचा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा मित्रांनो आणि त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा मित्रांनो आणि आपले जे काही फोटो काढले असतील त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. तर अशा काही प्रकारे मी माझे फोटोला इफेक्ट पेस्ट करून घेतो बघा. मित्रांनो राहिलेला फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा.
बघून मित्रांनो कशा प्रकारे हा पेट ॲड करताना आपल्या राहिलेला सर्व फोटोला एक एक पेस्ट करून मित्रांनो. तर अशा प्रकारे हा पेस्ट करूयात मित्रांनो सर्व फोटोला. पेस्ट त्यानंतर तुमच्या स्टार्टिंग मित्रांनो स्टार्टिंग डिवाइन प्रेसवर क्लिक करायचा. त्याच्यावरती क्लिक करायचं मित्रांनो. व्हिडिओमध्ये पण आपला स्टॅटिकचा लोगो ड्रॉइंग मित्रांनो. माझा मी यूट्यूबचा लोगो ॲड करून येतो. बनवायची थोडीशी साईज कमी करून घ्यायची. थोडी साईज कमी करून मला एका फोटोमध्ये सेट करून मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही त्याला एका फोटोमध्ये सेट करून द्या मित्रांनो. सेट केल्याच्यानंतर वरती क्लिक करायचं आणि ही लेअर एंडपर्यंत घ्यायची तुमचा. डिझाईन कमी तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही लोगो ॲड करून द्या. पुढच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला एक सेटिंगचं क्लिक करू एक्सपोर्टचं ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करून मित्रांनो. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही सेटिंग बघू शकता. 1080p ही सेटिंग झालेली आहे मित्रांनो. 180 त्यानंतर अशा प्रकारे सेटिंग आहे. त्यानंतर खाली एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करून आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे